मित्रांनो, हा माझा दुसरा दिवस खेकडे पकडायचा. आता मला दुसऱ्या दिवशी तिसरा खेकडा मिळाला आहे. आता मी व्हिडिओवर दाखवतोय. हा माझा तिसरा खेकडा आहे. खेकडा हा बघा, हा माझा तिसरा खेकडा. आता तिसरा खेकडा मला मिळाला आहे सकाळी सुकतीला. मी दिवसभर खेकडे पकडतो. लक बाय चान्स मला खेकडे मिळतात, पण मी इथे आलो तर मला खेकडे मासे हे नक्की मिळतात आणि मी ते खाऊन नक्की मुंबईला जातो. आणि हा गावठी खेकडा एवढा भयंकर आहे की आज चावला तर हातपाय बोटं मोडेल. त्यामुळे मी त्याला हात लावत नाही, पिशवीत भरतो आणि घेऊन जातो. हाताने पकडणे ही एक कला असते, पण मी 10-12 वर्षात कधी ही कला गेला नाही. कारण हा खेकडा चावला तर रक्तच रक्त निघेल, चामडं फाडून तो हे करेल, म्हणून मी कधीही खेकड्याला हात लावत नाही. हा खेकडा उलटा करून पकडू शकतो, ते डेंगे मोडू शकतो आपण. पण हा एवढा भयंकर खेकडा असतो गावठी, आणि ह्याच प्रकारचे खेकडे गावात मिळतात. आणि हे खेकडे उच्च उच्च दर्जाचे आहेत आणि टेस्टी आहेत. आणि ह्याच्यावर पौर्णिमा आणि अमावस्येचा परिणाम होतो. पौर्णिमा अमावस्येचा फरक पडत असतो असा. आणि हे खेकडे भरती सुरू झाली का जास्तीत जास्त भेटतात, सुकतीला क्वचित मिळतात. पण भरतीला ते बिळातून बाहेर येतात आणि त्यामुळे ते खेकडे मिळण्याची शक्यता असते. आता भरती चालू होते, त्यामुळे हा खेकडा मिळाला असणार नक्की. आता हा तिसरा खेकडा आहे मित्रांनो. आता हा खेकडा मी पिशवीत भरणार आहे. हा खेकडा पिशवीत भरणार आहे. तरी तर धन्यवाद. जय महाराष्ट्र.